धार्मिक कामासाठी घरातला पॅन कार्ड दिले होते। ईडी चौकशीमध्ये चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांनी हा अजबच दावा केला। यावर प्रतिभा चाकणकर खोटं बोलत असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्यात। तर चाकणकर बहिणींवर गुन्हा दाखल करा अशी मागणी संगीता तिवारी यांनी केली आहे। ईडीच्या चौकशीत रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांनी अजब दावे केले। धार्मिक कामासाठी भोंदू अशोक खरातला आपलं आणि आपल्या मुलाचं पॅन कार्ड दिलं। आपल्या पॅन कार्डचा वापर करून बोगस खाती उघडण्यात आली असा दावाही प्रतिभा चाकणकरांनी केलाय। प्रतिभा चाकणकरांची ईडीनं सुमारे 8 तास चौकशी केली। गरज पडल्यास प्रतिभा चाकणकरांना पुन्हा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं। प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावावर नाशिकमधील समता नागरी सहकारी पतसंस्थेत 4 खाती आढळून आली आहेत। 134 संशयित बोगस खात्यांपैकी ही 4 खाती असल्याचा संशय आहे। प्रतिभा चाकणकरांच्या खात्यांमध्ये खरातचं नाव नॉमिनी म्हणून दाखवण्यात आल्याची माहिती आहे। प्रतिभा चाकणकर आणि खरात यांच्यामध्ये 230 कॉल्स आणि 200 पेक्षा अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याची ही माहिती तपासात समोर आली आहे। 2021 मध्ये जमा झालेले सुमारे 26 लाख रुपये विशेष खात्यात वळवून 2024 पर्यंत सुमारे 40 लाख रुपये परतावा मिळवल्याचा ईडीला संशय आहे। या प्रकरणात ईडीनं प्रतिभा चाकणकरांचा मुलगा तन्मय चाकणकर यालाही समन्स बजावलाय। रुपाली चाकणकर अतिशय शातीर आहेत, पण प्रतिभा चाकणकरांना तितकीशी व्यवहारातलं ज्ञान त्यांना तितकंसं नाहीये असं मला माहिती मिळतेय। तर मला तीच गंमत वाटते की तुम्ही तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे पूजेला देता, कुठच्या पूजेसाठी? हास्यास्पद आहे हे सगळं। हास्यास्पद आहे हो। शिकलेले आहात ना तुम्ही। कोणी असं देतं का आधार कार्ड आणि आपला वोटर आयडी म्हणा किंवा कोणती पण आपली आयडी आहे, अशी कोणतीही दुनियामध्ये वेडी बाई नाहीये। ही वेडी बाई आहे का? त्यामुळे हे ददांत खोटं स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। या दोन्ही बहिणींवर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे, दोघींना शिक्षा झालीच पाहिजे।